घ्या. काय ना मुशेट, हा, काय नवीन बातमी? बातमी ना काय तुला खबर वाटलं होय? बातम्या बितम्या माझ्या मॉल मध्ये नाही भेटत, त्याचं दुकान वेगळं असतं. आणि तुला जर एवढीच हौस असेल ना तर पैसे दे, रोज तुला एक बातमी सांगतो. ठीक आहे ना मग. एवढं वारडाला काय झालं कळलं की? वाडायला काय झालं, ये तुला उचलूनच घेतो आता. वाडायला काय झालं आले दाम्या, अरे जरा पाणी दिरवायच. या लईच थकलायस लागा. तालमीत कोणी घामटा बिमटा काढला काय? ए माकडा, अरे बजाचा गामठा काढायचा पहिलवाना जन्माला यायचा आहे. हे सगळं तर देवी सिंग मुळे झालंय बघ. म्हणजे तू देवी सिंग बरोबर कुस्ती खेळला वय? ए रताळ्या, तो कशा लिहिलं माझ्यावर कुस्ती खेळायला? हा ते आला का नाही त्याला सोडतच नसतो बघ. हा त्याला एका फटक्यातच जोडतो का नाही बघ. हे सगळं त्या 4 गाव पालती घातलेला का त्याला हुडकायला म्हणून झालंय. मग गावला का ते? तू हे मुद्दाम करतोस का? नाही. कसा कसा काय गुडघ्यावर पडलायस? अरे तो गावला असं तर देश असं बोलत बसलो असतो का हे तर मी नाही. पण तो किती पण दिवस लपून राहून असा किती दिवस लपून राहणार? एक ना एक दिवस गावलंच, सुट्टी देत नाही बघ त्याला. हा मला नाही वाटत त्यो गावल. लगा चव्हाण साहेब दिव्या मॅडमच्या हाताला त्यो नाही लागला, आपल्या हाताला काय लागणार आहे? यो कशाला आला आता इथं? काय पाहिजे? हाव, तुम्हाला माहितीये का गावात काय झालंय ती? काय झालं? असं कसं सांगू म्या? मला का नाही, मला का नाही, मला का नाही. हा, ही चॉकलेट द्या, ते बाबाचा पुडा द्या आणि ते पर्स द्या. हा, मग मी लगेच सांग. वय हा, तू काय माझ्या लग्नाला आलायस वय? चाल नाही घेत ना. चालतंय. मग नाही सांगत मायरा कुठे? काय इकडे इकडे तुला माहित आहे मायऱ्या कुठे आहे? होय. अरे मग सांग केला का? नाही नाही, आधी मला ते पर्सचा पुडा पाहिजे. देतो. तो ते वरचा वरचा. हा हा, तेच. खाऊन झाल्यावर सांगशील ना? हा, सांगतो. ये खाऊ द्या, खाऊ द्या. सांग लवकर. हा हा. अरे सांग की लवकर. हे कधी संपणार आणि कधी सांगणार आहे? हा काय महिन्याचा उपास आहेस का? हा हा, खाऊया. सांग सांग. सांगतो. अहो पण हे पर्स काय तेलकट आहेत का नाही? अहो हे कोण माझं घासलं चिकाट झालाय. मला त्या बॉब्या द्या की, बॉब्या. मग मी लगेच सांगतो. हा, बिजू आहे की नाही सर्व आजीवरच गेलाय. देतो. टोन्या भाब्या घे, सगळं पाहिजे ते घे, पण ऐक सांग बाळा कुठे आहे लवकर. घे. सोडून दिलं काय? हा, अरे सांग की लवकर. ही जरा लावून देता का हो? बोटा लावून द्या. उपाशी आहेस करा महिन्याचा? खावायचं. टोन्या हा, लवकर सांग, नाही तर तुला ना आता कुस्तीत घेऊन जाईन तिकडं तालमीत आणि तिथल्या पोराकडनं चांगला घुसळून घेईन. नाही बघ दादा, असं नको करू. आता झालंय कसं माहितीये का? ह्या बॉब्या आणि हे पर्स दोन्ही पण तेलकट आहेत लगा. आता काय करू? सगळा घासा चिकाट झाला. मला बोलायचं बघ, बघ मला बोलायला नाही. बघ कसं झालंय. आता मला का नाही चॉकलेट दे की, चॉकलेट ते बघ. हा, मग मी लगेच सांगतो. हा, नाम्या ह्याला काय पाहिजे ते दे पटकन. देतो पण तुझ्याच अकाउंट वर लिहिणार आहे. हा, सुद्धा सुली सांग की. हे घे. एकच वय, मला 5 पाहिजे.
दे नाम्या त्याला 5 चॉकलेट दे. हे अरे सांग की लवकर आता. गेले बाहेर असते माहितीये का कुठंच नाही. सगळं काढून द्यायचं घे. घाल. बोल बोल की पटकेन. मी आता 2 चॉकलेट खाल्ली का नाही सगळं चिकट चिकट झालंय पण मला का नाही काय नको. हा फकस्त ते तेवढा थंडा दे की थंडा. थंडा पाहिजे. हा हा तुला थंडा पाहिजे. होय. माल देऊ का. नाही नाही तेवढंच. थंडा पाहिजे ना तुला. हे बजा हा हा थंडा इकडं पाहिजे. आत, आत. घे थंडा घे थंडा सांग ना. घे की थंडा घे. सांगतो मारू नको मारू नको. अरे मायरा आली तिकडे दवाखान्यात मॅडम घेऊन आली ती तिला. मॅडम घेऊन आले ती. मारलो बाबा. बरी आहे का मायरा? हा कसं आहे तिला आता? कुठं आहे ग ती? बरं झालं बाई सापडली ती. तो मुर्दा देवीशिंग का फिविशिंग हा त्याची किरडी ढासाळली त्याच्या पालखीचा निघाला धूर त्याच्या एवढीशा पोरीला पळावतोय होय. माझ्या तवडीतच घाव देतो नाही त्याची हाड मासनात पोचावली ना तर नावाची सरू नाही. बाबू मॅडम कुठे आहेत रे? आहेत का बऱ्या? मी इथेच आहे. अगं आता रडायला काय झालं? मला वाटलं तुम्ही काहीतरी वेगळं असाल पण तू पण बाकीच्या सारखीच. अगं रडायचंय कशाला? त्या देवीशिंग फिविशिंगला चांगला हुडकून काढ आणि चांगला चेस त्याला त्याची बुडकीच कर. त्याला मसनातच पाठव बघ त्याच्या हाड चांगले चिचून. हो आजी ते तर मी करणारच आहे. त्याने मारल्याला त्रास द्यायला नको होता. मॅडम मी तर म्हणते तुम्ही आता मायराकडे ध्यान द्या. नाही नशिबानं पोरगी व्यवस्थित हाताला लागली आता तिच्याकडे ध्यान द्या. किड पडतील त्या देवीशिंगला. त्याच्या सगळ्या पिढ्या नरकात जातील. तोरपडून तोरपडून मरण वाटोळा होईल त्याचं. त्याला जाळायला बी लाकडं मिळायची नाहीत मसनाल. गिधड खातील त्याला तोडून तोडून बघ. आजी तुम्ही जरा गोंधळ कमी कराल का तुमचा? काय क्लिनिक मध्ये पेशंट येतात वगैरे आणि उगाच तुमच्या गोंधळाने मायरा उठायची. तूच माग सरक. तुझं तोंड बघितलं तर ती परत बेशुद्ध पडेल. अगं आई काय बी काय बोलती? वाईस गप बस की. अर लका 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 मायरा गावली. हे भारी म्हणजे भारीच झालं क्या. मी आता चॉकलेट आणलंय तिला उठवा की. नाम्या रे मायरा अजून शुद्धीवर नाही आली. शुद्ध आहे हा मग ना द्या. एक काम कर की ते समजे चॉकलेट माझ्याकडे दे. मायरा शुद्धीवाली का नाही मग मायरा आणि मी आम्ही 2 जण मिळून खातो ती चॉकलेट. हा आताच खाल्लंस की लागा. हा सांगू का बजा? नाही नाही नाही. मम्मा मारा 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 मम्मी इथेच आहे. मारा हा बोल बोल मम्माशी बोल. मारा बघ मम्मा तुझ्या जवळ आहे. अगो बाया आली बाय मायरा शुद्धीवर. वय आत्या देवच पावला म्हणायचं बघा. नाही 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 मग ताई देव नाही देव माणूस पावलाय.
डॉक्टर साहेबांच्या हात गुणच लय भारी आहे बघा. माझ्या मेलेल्या आईला जित्ता केलंय डॉक्टरांनी. हे तर फक्त बेशुद्ध होते. हा. मला खूप भूक लागली आहे मम्मा. मी आणते काय तर खायला. तवर चॉकलेट का? हा? हे. ठीक आहे, अजून घे, अजून घे. नाम्या त्या पोरीच्या तोंडाला चव तरी येईल जरा. आणि तू जे ना शाण्यासारखा असं बायको असताना वागला असतात ना तर ती काही गेली असती वर पळून. घसरली का तुझी गाडी माझ्या बायकोवर? हा? इथं परिस्थिती काय आणि तुझं काय चाललंय? तू आहे ना खरंच येडी आहेस. मायरा, आता आमची आजी ना शिव्यांचा पाऊस कसा घालती ना हे बघ आता. अरे तू येडा, तुझा बाप येडा, तुझे खानदान येडा, तुझी बायको येडी. तुझी झाली तरकट, तुझ्या कणगीला पडली भोक, तुझं लागलं दार लवकर, तुझं मरण हेलं नदीला, तुला आला पिलीक, तुला उठला गोळा, तुला आली पटकी, तुझं मरण बसवलं तुझं भिताडा संघ. अगं आजी, तिरडीचा बांबू राहिला की. तुझ्या किरडीचा मोडला बांबू, तुझी किरडी ढासाळली तुझी. आयो मायरा असली सर्वाचे तुझ्या शिवाला अख्खं गाव घाबरते, पण इथं मायरा असली. अरे मूड द्या, मी कवर शिवाय दिल्या. माझ्या तोंडात कधी एक वाईट तरी शब्द असतोय का? मॅडम हे घ्या. उठते का? सावकाश 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 बाळा. मायरा कुठे दुखत तर नाही ना तुला? नाही डॉक्टर अंकल. द्या इकडे. एक घास चिवूचा. एक घास माऊचा. एक घास मम्मा भरवणार. आणि एक घास पप्पा भरवणार. मम्मी पप्पा, आता कशाला उगाच माहेराला त्रास. आपण जाऊ. ती आली ना शुद्धीवर, तिला जरा आराम करू द्या. आपण नंतर येऊ. हा बजा भाऊ, नाम्या दादा, चला तुम्ही. चल मम्मी. डॉक्टर हा येऊ का? हो. चल मम्मी. आजी चल. बरं झालं बाबा, एकट्याचं सगळं निभावलं. देवा तुझी लय आभार आहेत बघ. मतलब सांप भी मर गया और काटे भी नाही तुटी. काय निभावलं? कशाबद्दल बोलत होतीस? अगं मम्मी, म्हणजे बघ ना, मायरा हरवली होती, ती सापडली, शुद्धीवर आली, तिनं खाल्लं बी आणि सगळ्यांशी बोललं बी. मग देवाचे आभार नको का मानायला? पण ती साप मेला नाही, काठी पण नाही तुटली म्हणजे काय? अगं मम्मी, किती प्रश्न विचारते. हे बघ, तो साप म्हणजे तो किडनॅपर, म्हणजे तो बी गावला आणि आपल्या माहेराला बी काय नाही झालं. म्हणून म्हटले साप भी मर गया और काठी भी नाही तुटी. बर ती राहू दे बाजूला. मला एक सांग, दिव्या मॅडम असं का म्हणत होत्या गो? एक घास मम्मीचा, एक घास पप्पाचा, म्हणजे मायरा डॉक्टरला. अगं मम्मी, किती का काही पण विचार करते तू. हे बघ, तुला माहित आहे ना, त्या माहेराचे पप्पा इथं नसतात, त्यामुळे तिला तिच्या पप्पांची लय आठवण येते. मग डॉक्टर तिच्या संग कधी कधी पप्पा पप्पा खेळतात. म्हणून मॅडम म्हटल्या एक घास पप्पांचा, एक घास मम्मीचा. समजलं? हा, दुसरा खेळ मिळाला नाही का त्यांना खेळायला? असा कुठं खेळ असताय बाई? खेळा खेळात भलतच काय तर घडायचं. आणि बघ, आज दिव्या मॅडम म्हणल्या
उद्या जर मायरा समजांसमोर डॉक्टरला पप्पा पप्पा म्हणत कर सुटली तर केवढ्याला पडायचं? ती काय नाही, तू डॉक्टरांना सांग ही असलं काय खेळ खेळत जाऊ नका म्हणून. नवऱ्याला वाईज ताब्यात ठेवायला शिक, नाहीतर पुढे जाऊन जड जात या. मम्मी तू म्हणशील ना तसंच करेन मी. हा आता मी जाऊ. डॉक्टर मस्त खेळत असतील खेळ, पण त्या दिव्या मॅडमला तरी कळायला नको होय. त्यांना तरी कसं चालतं असं आपल्या पोरीनं कोणाला बी पप्पा म्हणल्यालं. तुला आता बरं वाटतंय ना? अच्छा बरं मला सांग, तुला कोण घेऊन गेलं होतं? तुला काही आठवते का बेटा? अहो काय करताय तुम्ही हे? तुमच्यातली एसीपी जरा बाजूला ठेवा, आई म्हणून विचार करा. ती आता शुद्धीवरती आलीये, तुम्ही लगेच प्रश्न विचारून त्रास देऊ नका तिला. चौकशा काय होतच राहतील, आता तिला तुमच्या प्रेमाची गरज आहे. मायरा, आय मिस्ड यू सो मच बेटा. मम्मा मला खूप दुखतंय. कुठे बेटा? इथे? हो. तू घाबरू नको बेटा. त्या देवी सिंगने तुला जितका त्रास दिलाय ना त्याच्या 1000 पट मम्मा त्या देवी सिंगला त्रास देणार आहे. तुझ्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी. नाही, एक मिनिट, कसं शक्य आहे हे? तुम्ही तर त्याची केस सोडली होती ना, तसं पेपरमध्ये छापून आलंय. ते न्यूज मीच छापून आणले होते त्या देवी सिंगला माझ्या ट्रॅपमध्ये फसवण्यासाठी, आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. मला माझी मायरा मिळाली. आता त्या देवी सिंगला मी सोडणार नाहीये. उसको क्या लगा उस इंसान के लिए मैं अपना फर्ज निभाना छोड़ दूंगी? कभी शक्य नहीं. अब उसका मुंह काला करके पूरे गांव में नहीं घुमाया ना तो मेरा नाम दिव्या सिंह नहीं. टोनिया माकडा, रात्रीचं गोटे खेळतोयस व्हय? आता नाही का तुला भ्या वाटत? दीदी मला कवाच भ्या वाटलं नव्हतं. माहित आहे मला. मुतायला आली तर 50 वेळा मम्मीला उठवतो, आणि मम्मी नाही उठली तर चड्डी ओली करतो. चल गा बात मध्ये. अगं दीदी अगं थांब की, अगं शेवटचाच त्या होय. हे बघ ही मधली कुठं उठली का नाही मग मी लगेच येतो. टोनिया तू जर माझं ऐकलं नाही ना तर मम्मी तुला लाटण्याने मारला. चल थांब 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 एवढे टोनिया. थांब ना ग. अयो तिथे डॉक्टर पडलं वाटतं. दीदी कुठे गेली? गेली जाऊन देत. शपथ डॉक्टर, अहो हे काय केलं तुम्ही? तुम्हाला लागलं असतं म्हणजे? आणि एवढं चिडायला काय झालं? मला फसवलंय, मला दगा दिलाय. या देवी सिंगला सोडणार नाही मी तिला. अहो डॉक्टर, तुमचा प्लॅन फसला म्हणून एवढं चिडायची काय गरज आहे? दुसरा प्लॅन बनवा ना. आणि असं बी प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं नसतं होत. जसं मी ठरवतो ना तसंच होतं. माझे प्लॅन सहसा कधीच चुकत नाहीत. पण डॉक्टर शांत व्हा. अहो एवढं चिडून काय होणार आहे का? मी तुम्हाला आधीच बोलले होते ना, त्या दिव्या मॅडम इतर बायकांसारख्या नाही, त्याला हुशार आहेत. पण नाही, तुम्ही माझं कधीच ऐकलं नाही. मी अति विश्वास ठेवला नाही, हीच मोठी चूक केली. माझं ऐका. आता इथून पुढे जो काही प्लॅन कराल ना तो विचार करून करा, नाही तर तुमचं हे खोटं प्रेम ना एक दिवस तुम्हाला जेलमध्ये टाकायला बसले बघा. एवढं सोपं नाहीये डॉक्टर. अहो दिव्या मॅडम साठी सोपं आहे ते. तुम्ही बघितलं ना, आता मायराला सोडलं तरी बी त्यांनी केस सोडली नाही. अहो गावात चर्चा चालू आहे, त्या पोरीच्या जीवावर आलं
पण तरी बी मॅडमने वर्दी सोडली नाही. सगळं वावा करतात गावातलं त्यांची. माझं ऐका डॉक्टर, हवा बदलत चालली. तुम्ही वाईट सावध राहा. कळतंय का तुम्हाला? तुम्ही सावध राहा.